ऊसतोड मजुरांच्या बीड जिल्ह्यात ऊसतोड मजूर महिलांचं धक्कादायक वास्तव हे आरोग्य विभागाच्या आकडेवारीमधून आलेलं आहे आणि यामुळे खळबळ उडालेली आहे। या अगोदर देखील न्यूज 18 लोकमतनं ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्यासंदर्भामध्ये आवाज उठवलेला होता आणि याच संदर्भामध्ये काम करणाऱ्या मनीषा तोकले माझ्यासोबत आहेत। ताई, नेमकं शासकीय आकडेवारी आहे, यात ज्या महिलांनी गर्भाशय काढलेला जो आकडा आहे तो देखील समोर आलेला आहे। काय वास्तव आहे आणि नेमकं हे कशा पद्धतीचं आहे? मुळात वास्तव याच्यापेक्षा गंभीर आहे। शासकीय आकडेवारी जी ह्या वर्षामधली समोर आलेली आहे ती सरकारने आणलेली आहे। सरकार असं म्हणतं की 1.5 लाख ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यामध्ये आहेत, त्यातल्या 78,000 महिला ह्या ऊसतोड कामगार आहेत आणि त्यातल्या 1,500 पेक्षा जास्त गरोदर माता यावर्षी ऊसतोडीच्या फडावर होत्या आणि 850 पेक्षा जास्त मोठा आकडा या वर्षामधला गर्भपिशवी काढलेल्या महिलांचा आहे, जो सरकारने ज्याला मंजुरी दिलेली आहे। मुळात 2019 नंतर जी कमिटी बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या पातळीवर समिती तयार झाली, त्यांच्या ह्याच्यावरून असं होतं की प्रत्येक गर्भपिशवीचा जो मुद्दा आहे तो सिव्हिल सर्जनपर्यंत गेला पाहिजे। ती कमिटी आता ॲक्टिव्ह नाही आहे। सिव्हिल सर्जनच्या पर्यंत जे गेलेले रुग्ण आहेत तिथपर्यंतच हा मुद्दा येतो। आणखी जर आपण बघितलं तर यात शासकीय रुग्णालयामध्ये गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण हे कमी आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 450 पेक्षा जास्त खाजगी दवाखान्यामध्ये काढल्या गेल्या। मुद्दा अगदी बरोबर बोललात तुम्ही। हे सगळे ऊसतोड कामगार आहेत। सरकारी रुग्णालयामध्ये जर व्यवस्थित विश्वासार्हता सरकारी रुग्णालयाची असती आणि सरकारी रुग्णालयाने पुढारी म्हणजे पुढं होऊन ह्या सगळ्या गोष्टी ऊसतोड कामगारांच्या महिलांच्या बरोबर काउन्सिलिंग केलं, बोललं, त्यांच्याबरोबर चर्चा केली, तो जो खाजगी दवाखान्यातला खर्च होणार आहे ऊसतोड कामगारांचा, तो किमान आत्ताचा जो खाजगी दवाखान्यातला ऊसतोड कामगारांचा जे महिला सांगतात तो 60,000 पेक्षा जास्त आहे। भाऊ, का काढण्याची वेळ येते आणि गर्भपिशवी नको अशी मानसिकता का झाली? याचं कारण असं आहे की गर्भपिशवी नको आणि का काढावी लागते याचं कारण असं आहे की ऊसतोड कामगार ही बाई फडात काम करते। तिला पाळी आली, पाळीचा त्रास झाला, पोट दुखलं तरी तिला 30 ते 40 किलोची मोळी उचलून ऊसाचे जे अणकुचीदार टोक आहेत त्या शेतातून तिला गाडीपर्यंत जावं लागतं आणि ती गाडी भरावी लागते एवढं वजन घेऊन। आणि ही पाळी आलेली बाई करते, गरोदर बाई करते, ताजी ओली बाळंतीण सुद्धा हे काम करते आणि त्याच्यामुळे पिशवीचे स्नायू ढिल्ले झालेले असतात गर्भाशयाचे आणि त्याच्यामुळे हे आजारपण येतात। हा एक कामाचा प्रकार मुद्दा आहे आणि कामाच्या ठिकाणी सुविधा नाही आहेत। एकतर गरोदर बाईच्या तपासण्या होत नाहीत, लहान मुलांच्या तपासण्या होत नाही, लसीकरण होत नाही, तिला मिळणारे टॉनिक, औषधं आणि खाद्य पोषक आहार हा तिला तिथं मिळत नाही आणि सगळ्यात मोठा मुद्दा आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ राहण्याची सुविधा हे तिथं नसल्यामुळे गर्भाशयाच्या आजाराचं प्रमाण जास्त आहे आणि ही उचल तर फेडायची आहे कारण सुट्टी देता येत नाही। घेतलेले पैसे तर फेडणं गरजेचं आहे, कितीही आजारपण असेल तरी देखील काम करावं लागतं, हे वास्तव आहे। मात्र याकडे शासन कशा पद्धतीनं दुर्लक्ष करतंय का? तर उपाययोजना मागच्या वेळेस नीलम गोरे समिती होती, त्यांनी या ठिकाणी आले, पाहिले, सगळ्या अहवाल दिला, मग त्या अहवालाची अंमलबजावणी झाली का आणि आता सरकारनं काय केलं पाहिजे? थोडक्यात अहवालाची अंमलबजावणी महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या अनुषंगाने जेवढ्या पद्धतीने आम्ही पाठपुरावा करू शकलो, गावागावामध्ये जाऊन कॅम्प घ्या, आल्यावर कॅम्प घ्या, जायच्या आधी कॅम्प घ्या असा आग्रह धरून सरकारच्या बरोबर राहून आम्ही ती अंमलबजावणी करण्यासाठी फोर्स दिला। पण सरकारचं अपयश या पातळीवर आहे की जिथं आता मुद्दा असा आहे की इथं बीड जिल्ह्यामध्ये रुग्णालय जे आहेत, ग्रामीण उपरुग्णालय ते कित्येक बंद आहेत, ॲक्टिव्ह नाहीत, तिथं सरकारी कर्मचारी नाही। आरोग्य यंत्रणेचा हा खूप मोठा प्रश्न आहे। मात्र तुम्ही एक सांगत असताना मुद्दा सांगितला होता की समोर आलेला हा आकडा वेगळा आहे सरकारचा आणि याच्यापेक्षाही वास्तव वेगळं आहे। किती आकडा आहे? आता महिलांची संख्या बीड जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर कॉमनली बोलत असताना 5-5.5 लाख ऊसतोड मजूर आहेत असं सांगितलं जातं, पण शासकीय आकडा तर आता 1,75,000 आहे। तसं नाहीये। मुळात महाराष्ट्रामध्ये 220 सहकारी साखर कारखाने आहेत आणि त्यातले
प्रायव्हेट 110 आणि सहकारी 110 आहेत। एका छोट्या साखर कारखान्याला किमान 7 ते 8 हजार कामगार लागतात आणि त्याच्यापेक्षा 10 पट काम करणारे साखर कारखाने, टनेज गाळणारे कारखाने आहेत। तर महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या ह्या सगळ्या कारखान्याला लागणाऱ्या कामगारांच्या ह्याच्यावरून जर अंदाज काढला तर कमीत कमी 15 ते 16 लाख ऊसतोड कामगार महाराष्ट्रात आहेत। त्यातले 50% ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यात आहेत, म्हणजे 7 ते 8 लाख, आणि त्यातल्या निम्म्या महिला आहेत, म्हणजे 3.5 ते 4 लाख ऊसतोड कामगार महिला आहेत। आणि हा आकडा खूप मोठा आहे, पण सरकार ह्याच्या झाकण्याचा प्रयत्न करतंय, जबाबदारी नाकारतंय। सर्वे झाला पाहिजे, महामंडळ ऍक्टिव्ह झालं पाहिजे आणि सरकारने, आरोग्य यंत्रणेनी आणि ग्रामविकास यंत्रणेनी याचा सर्वे करून हे केलं पाहिजे। कारण आम्ही महिला ऊसतोड कामगारांनी जो सर्वे केला होता 40 गावातला, 4 सर्वे वेगवेगळे आले, मात्र मला महत्त्वाचा हा विषय विचारायचा की गर्भपिशवी काढलेला जो 850चा आकडा आहे, तो आकडा यापेक्षा जास्त असू शकतो आणि तो किती असू शकतो? खूप मोठा असू शकतो। जर परमिशन घेतलेला आकडा 850 पेक्षा जास्त आहे तर विदाऊट परमिशन 4000च्या आसपास तो आरामात असू शकतो तो। आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखीन एक मुद्दा आहे, जर इथं केलं नाही तर इथले प्रायव्हेट डॉक्टर किंवा एजंट लोक किंवा मुकदम हे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये महिलांना गर्भाशय काढायला पाठवतात। हे खूप मोठं रॅकेट आहे, हे माल प्रॅक्टिस आहे। आणि जे डॉक्टर माल प्रॅक्टिस करतात, सगळेच नाही पण जे करतात ते करतातच, लपून पिशवी काढतात, नाही तर बाहेर पाठवतात ह्यास, आणि पुन्हा फॉलोअपची ट्रीटमेंट इथं करतात। आपण पाहतो हे धक्कादायक वास्तव आहे का, तर जो आकडा शासकीय आलेला आहे तो 8,500चा आकडा आहे, मात्र जो सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलेला जो आकडा आहे तो 5,000च्या घरात असू शकतो असा देखील दावा केला जातो। त्यामुळे एकंदरीतच ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात सरकार आता तरी जागं होणार का, एवढंच नाही तर या संदर्भात अनेकांनी प्रश्न उचलले, मात्र सरकार जागं का होत नाही असा देखील सवाल उपस्थित होतो। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।